नमस्कार. वाचन कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक भयकथा पाहणार आहोत. या कथेचं नाव आहे सासूबाई मी चुकलेच. मालतीबाई विधवा होत्या. 8 वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले होते. गेल्या 3 वर्षापासून त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन डावा हात लुळा पडला होता, तर डावा पाय त्यांना ओढत चालावा लागे. त्यांना एकुलता एक दीपक नावाचा मुलगा होता. तो एका कंपनीचा व्यवस्थापक असल्याने चांगला पगार होता. घरात पैशाला काही कमी नव्हते, पण सुख असे नव्हते. दीपकला आईची खूप काळजी लागायची. तो ऑफिसला गेला तरी 4-5 वेळा घरी फोन करून आईची चौकशी करायचा. मालतीबाईच्या खाटेजवळच फोन होता. त्यांच्या बंगल्याची झाडलोट करायला व झाडावेलींना पाणी घालायला एक मुलगी यायची. दर सकाळी 10 वाजता स्वयंपाक करायला सविता नावाची एक बाई यायची. ती दुपारी 12 वाजेपर्यंत स्वयंपाक आटोपून मालतीबाईंना जेवायला घालून दुपारी 2 वाजता घरी जायची. मग मालतीबाई अंथरुणावर पडून राहत असत आणि संध्याकाळी 6 वाजता दीपक कामावरून येई व आईला चहापाणी देत असे. मालतीबाई दीपकला वरचेवर म्हणत, "दीपक, तू लग्न कर. घरी हक्काचा माणूस आल्याशिवाय घराला घरपण येत नाही. आई, आजकालच्या मुलींना फक्त नवरा व त्याचा पगारच दिसत असतो. समज मी लग्न केलं आणि तुझी हेळसांड करणारी पत्नी मिळाली तर ते मला सहन होणार नाही. आजकाल सासूची सेवा करणारी सून फक्त सिनेमातच असते." त्या मायलेकांच्या या गोष्टीवरून वाद व्हायचा. आईला वाटायचे माझ्यामुळं मुलाला लग्न करत नाही, तर दीपकला वाटायचे बायको आणली तर आईचे हाल होतील. आणि कोणती मुलगी अशा घरात येईल? आजकाल शिक्षणामुळे व TV सिरियल पाहून मुली खूपच हुशार झाल्या आहेत. दीपकच्या ऑफिसात मोहन माने हा देखणा तरुण नुकताच कामाला लागला होता. तो नेहमी हसतमुख व कार्यालयीन कामकाजात तरबेज होता. दीपकची व त्याची मैत्री व्हायला वेळ लागला नाही. दीपकच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव असे, तर मोहन आनंदात असे. कितीही कामं पडली तरी मोहन ती वेळेत पूर्ण करी आणि उरल्या वेळेत माउथ ऑर्गन वाजवत राही. जुन्या हिंदी चित्रपटातील धून वाजवण्यात तो तरबेज होता. सगळा स्टाफ त्याचं कौतुक करत असे. दीपकने त्याच्या कानावर आपली समस्या घालून आईचे आजारपण कानी घातले व म्हणाला, "मोहन, अशी कोणती सुशिक्षित तरुणी असेल का जी माझ्या आईची सेवा करू शकेल? मुलींना सासू नकोच असते. त्यात आजारी अपंग सासूची बॅत कोण मुलगी गळ्यात घेईल?" "असं का म्हणता दीपक? माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. त्यांना 3 मुलीच आहेत. दोघी BA पास आहेत, तर धाकटी ML आहे. त्यांनी माझ्या वडिलांना स्थळ पाहायला सांगितलं होतं. मुली सुंदर आहेत, चलाक आहेत. मी माझ्या वडिलांना सांगू का?" "सांग, पण माझ्या आईचे आजारपण आधी सांग. तिची सेवा करणारीच मुलगी मी पसंत करेन," दीपक म्हणाला. मोहनच्या वडिलांनी मध्यस्थी केली व कामिनी कानकापे या तरुणीला पाहायला दीपक व त्याची आई मोटारीने कानकापे यांच्या घरी आले. कामिनी ही मधुभाऊंची मधली मुलगी होती. BA होऊन ती टायपिंग शिकायला जात होती. मोहन, त्याचे वडील, दीपक व त्याची आई त्यांच्यासमोर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दीपक म्हणाला, "मला भरपूर पगार आहे, स्वतःचा बंगला आहे, मोटार आहे, सगळ्या सुखसोयी आहेत. पण माझ्या आईची सेवा करण्यास जर कामिनी तयार असेल तर मी या लग्नाला तयार आहे." कामिनी हो म्हणाली आणि तेथेच साखरपुडा उरकण्यात आला. दीपकला हुंडा नकोच होता आणि दर 15 दिवसातच अगदी सोप्या साध्या पद्धतीने एका मंगल कार्यालयात त्यांचा विवाह झाला. कामिनी दीपकच्या घरी नांदायला आली. हाताची मेहंदी जाण्यापूर्वीच तिने पदर खेचून हातात झाडू घेऊन सगळ्या बंगल्याची साफसफाई केली. सासूला गरम पाण्याची आंघोळ घालू लागली. सासूचे केस विंचरू लागली. कधी नाही ते मालतीबाई डोळा भरून बंगल्याकडे पाहू लागल्या आणि तोंड भरून हसू लागल्या. दीपकही आनंदला. कामिनीने घरचा व्यवहार हातात घेतला. मोकळ्या वेळेत ती सासू सुनेवर आधारित TV सिरियल्स पाहू लागली. बघता बघता 4 महिने निघून गेले. बंगल्याची साफसफाई स्वतःच कामिनी करू लागली. ती स्वतः घरकामाला येणाऱ्या मुलीला आधी बंद केले, मग ती स्वयंपाक करते. सासूबाईंना तो आवडतो व 2 माणसाची खरकटी भांडी काही जास्त नसतात असे सांगून सवितालाही पुढच्या महिन्यात काढून टाकले.
आता सासूसुना दोघीच बंगल्यात असायच्या. एके दिवशी तिने सासूला ऐवजी झोपेच्या 2 गोळ्या वाटून सासूच्या तोंडात त्याची पूट टाकत म्हटलं, सारखं झोपून पडून राहण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही? मालतीबाईच्या तोंडावरूनही थोडं वारं गेलं होतं. तरी त्या म्हणाल्या, कंटाळा येतो ग, पण एकट्याला फिरता येत नाही म्हणून पडून राहते. चला बंगल्याच्या झोपाळ्यात बसायला, म्हणत कामिनीने मालतीबाईचा हात धरून झोपाळ्यावर नेले. मालतीबाईंना कौतुक वाटले. तेवढ्यात कामिनी त्यांच्या मागं गेली आणि झोका देऊ लागली. झोपेच्या गोळ्याचा अंमल चढत होता. त्यात कामिनीने मुद्दाम मोठ्याने झोके देऊ लागली. मालतीबाईंना चक्कर येऊ लागली आणि त्यांची जीभ लुळी पडली. तोंडातून लाळ गळू लागली. त्यांनी डोळेच फिरवले होते. सासू गप झाल्याचे पाहून कामिनी खदखदा हसू लागली. संध्याकाळी 6:15 वाजता दीपकची मोटार दाराशी थांबली. तेव्हा कामिनी मोठमोठ्याने रडत होती व मालतीबाईंना हलून उठत होती. आत्या उठा हो, आत्या उठा हो. दीपक पळत आला. आईने डोळे फिरवलेले पाहून त्यांनी आईला घरात उचलून बेडवर टाकले. काय झालं आईला? तो ओरडला. घरात पडून कंटाळल्या म्हणून हाताला धरून कंपाऊंडमधल्या झोपाळ्यावर नेले होते. त्या पाय खाली सोडून एका पायाने झोका घेत राहिल्या म्हणून मी जरा बाजूला झाले, तोवर त्यांनी डोळे फिरवले. कामिनी म्हणाली. दीपकने आईचे पाय पाहिले तर ते गार लागत होते. दीपकने फोनकडे पाहिले. क्रेडलवरचा रिसिव्हर नीट ठेवला नव्हता. ते पाहून तो म्हणाला, दुपारपासून 3 वेळा फोन लावला होता, फोनच नीट ठेवला नव्हता. फोन नीट ठेवत जा ना. अहो आत्यांचा धक्का लागला असेल, मी नीट ठेवला होता. कामिनी खालमानेनं बोलली. दीपकनं फोन करून डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले. त्यांनी मालतीबाईंना तपासले व एक इंजेक्शन देऊन काळजी घेण्यास सांगितले. दीपक कामिनीवर चिडला होता. रात्री 11 वाजता मालतीबाई शुद्धीवर आल्या, पण त्यांना बोलताच येईना. शब्दच तोंडातून फुटेनात. त्या दीपककडे पाहत कामिनीकडे बोट दाखवू लागल्या. कामिनी हमसून हमसून रडत होती. दुसऱ्या दिवशी दीपक कामावर गेला नाही. आईची स्वतः सेवा करत राहिला. सविताबाईंना परत बोलवावे असे त्याला वाटू लागले होते. कामिनीही एवढंसं तोंड करून वावरत होती. दीपकला वाटलं, तिला तरी आजारी माणसाला सांभाळायचा काय अनुभव असणार. तिसऱ्या दिवशी तो मोटार घेऊन व सर्व सूचना देऊन कामावर गेला. जाता जाता तो सविताबाईच्या घराजवळ आला. सविताबाई घराला कडी घालून बाहेर निघाल्या होत्या, पण ओळखीची मोटार बघून थांबल्या. दीपक खिडकीतून त्यांच्याकडे पाहत म्हणाला, मावशी, पुन्हा कामावर यायला जमेल का? कामिनीची तारांबळ होत आहे. नाही जमणार दीपक शेठ, मला एका कंपनीत नोकरी मिळाली आहे. ठीक आहे, पण वेळ मिळाला तर घरी येत जा. आई तुमची आठवण काढते. रविवारी येईल. म्हणून सविताबाई निघून गेली. दीपक ऑफिसकडे गेला. मालतीबाईची वाचा गेली होती. फोन त्यांच्या खाटेजवळ होता. कामिनी मालतीबाईच्या शेजारी येऊन बसली व त्यांच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, असं सारखं पडत राहून जाऊ नका, जरा तरी हिंडत जा घरच्या घरी. मालतीबाई डोळे विस्पारून सुनेकडे पाहत होत्या. मग कामिनीने आपल्या मैत्रिणीला फोन केला व म्हणाली, हॅलो, रेखा बोलतेस ना? अगं तू सांगितलंस तसंच केलं. अर्धांगवायूवाल्याला जोरात झोका देऊ नये, त्याचा वाईट परिणाम होतो असं तू सांगितलंस. मी तो प्रयोग केला. माझ्या सासूबाईंना चक्कर आली आणि त्यांची वाचाच गेली. आता पुढचा प्लॅन सांग बरं. मग ती मैत्रीण हळू आवाजात काहीतरी सांगत राहिली व कामिनी हं हं म्हणत राहिली. ऐकून घेऊन तिनं फोन बंद केला होता. मालतीबाई डोळे फाडून सुनेकडे बघत होत्या. एके दिवशी सविताबाई घरी आल्या. मालतीबाईंना बोलता येत नव्हतं, तरी त्या खूप रडल्या. कामिनीही रडत होती. मालतीबाई काय खुणवत आहेत हे सविताबाईला कळत नव्हतं. ती म्हणाली, सून मायेची आहे म्हणून रडत आहे, नाहीतर आजकालच्या मुली कुठल्या आल्या तशी सेवा करायला. दीपक कंपनीच्या दौऱ्यासाठी 2 दिवसासाठी गेला होता व त्याने आग्रहानं सविताबाईला घरी पाठवलं होतं. सविताबाईने मग स्वतः भरल्या वांग्याची भाजी केली. मालतीबाईंना ही भाजी फार आवडत असे. सविताबाईची लक्षणे हे पाहून कामिनीने त्यात जास्त चटणी टाकली. दुपारी जेवायला सगळी बसली, पण भाजी तिखट म्हणून ती बरीच शिल्लक राहिली. जेवून विश्रांती घेऊन सविताबाई निघून गेल्या. कामिनीने त्या भाजीत गोडे तेल ओतले व ती भाजी मुद्दाम परसदाराच्या पायऱ्यावर टाकली. मालतीबाई कामिनीला भिवू लागल्या होत्या. त्या खाटेला व भिंतीला धरून हळूहळू चालत असत. परसदाराला
4 पायऱ्या उतरून गेल्यावर बाथरूम होतं. मालतीबाई भिंतीला धरून हळूहळू बाथरूमकडे निघाल्या, पण गुळगुळीत पायऱ्यावर तेलकट भाजी टाकलेली त्यांना दिसली नाही. त्यांनी पायरीवर पाय ठेवताच त्यांचा पाय निसटला व त्या थेट खाली डोक्यावर पडल्या. बाथरूमच्या भिंतीचा कोपरा त्यांच्या डोक्याला वरमी लागला व त्या बेशुद्ध झाल्या. सासू भिंतीला आपटून बेशुद्ध झालेली पाहून कामिणी हळूच तिथं आली व तिनं मोरीतलं कपडे धुवायचं धुपाटणं हातात घेतलं व त्याचा जोरदार फटका मालतीबाईच्या डोक्यात घातला. मालतीबाई जागीच ठार झाली. मग कामिणी फोन जवळ आली व मैत्रिणीला फोन करून प्लॅन यशस्वी झाल्याचं आनंदाने सांगितलं. मग खोटं खोटं रडत तिनं दीपकच्या ऑफिसात फोन करून सांगितलं, मी दीपक सातपुते साहेबांची पत्नी कामिणी बोलत आहे. साहेब दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्याशी ताबडतोब संपर्क करा आणि सांगा की त्यांची आई पायरीहून घसरून पडल्या व गपगार झाल्या आहेत. मग कामिणीने शेजारी पाजारी धावत जाऊन रडत घडलेली घटना सांगितली. शेजारी धावत आले. त्यांनी मालतीबाईंना घरात आणून चटईवर झोपवलं. कामिणीनं ते दुपाटणं लांब झाडीत भिरकावून दिलं होतं. दीपक दौरा अर्धवट टाकून आला. रात्रीच मालतीबाईच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यात आले होते. मालतीबाईही कामिणीला धीर देण्यासाठी आली होती. कामिणी त्यांना रडत सांगत होती, भाजीचं पातेलं मी परसदाराच्या पायरीवरच्या कडेला ठेवलं होतं. मी चटई टाकून झोपले होते. माझा डोळा लागला होता. सासूबाई बाथरूमला जाण्यासाठी केव्हा उठल्या व कधी चालत गेल्या तेच कळलं नाही. त्यांचा पातेल्यावर पाय पडला व भाजीतल्या तेलामुळं त्या फरशीवर घसरल्या. बाथरूमच्या भिंतीवर आपटून मरण पावल्या. त्यांच्या पडण्याच्या आवाजानं मी जागी झाले व धावत गेले, तोपर्यंत त्यांचा प्राण गेला होता. सविताबाईनेही झालं ते झालं म्हणून कामिणीचे डोळे पुसले. 2 दिवस थांबून ती निघून गेली. कामिणीची समजूत काढायला तिच्या मैत्रिणी बहिणी तसेच वडील भाऊरावही हजर होते. आता दीपक व कामिणीचा संसार सुरळीत सुरू झाला होता. दीपक नाईचा फोटो फ्रेम करून आणला होता व दिवाणखान्यात लावला होता. कामिणी आनंदात होती, पण तिचे मन खात होते. तिला खाटेवर सासूबाई झोपल्याचा, कधी बसल्याचा, कधी भिंतीला धरून चालत असल्याचा भास होत राहिला. एके दुपारी तिने मैत्रिणीला फोन केला, अगं रेखा, मला सासूबाईंच्या वरचेवर भास होतात. एकटी बंगल्यात असते आणि भीती वाटते. काय करू गं? अगं तुझ्या सासूबाईंना कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या देत होतीस ना, जेवल्यानंतर त्यातली एक गोळी घे, छान झोप लागेल. मैत्रीण फोनमधून बोलली. त्या दिवसापासून कामिणी झोपेची गोळी घेऊ लागली. सासूला जाऊन 2 महिने झाले होते. मनावरची भीतीचे दडपण घेऊन कामिणी दिवसेंदिवस खंगत चालली. एकदा दीपक तिला म्हणाला, कामिणी, मी कंपनीच्या कामानिमित्त 2 दिवस बेंगलोर दौऱ्यावर जाणार आहे. तू तुझ्या बहिणीला सोबतीला बोलवून घे. बरं, कामिणी म्हणाली. दुसऱ्या दिवशी दीपक दौऱ्यासाठी निघून गेला. कामिणीने माहेरी फोन लावला. रिंग वाजत राहिली, पण फोन कुणी उचलेना. त्या दिवशी तिचे वडील व बहिणी पाहुण्यांच्या लग्न सोहळ्यासाठी परगावी गेले होते. कामिणी बंगल्यात एकटीच होती. तिला भीती वाटत होती. ती मालतीबाईंच्या फोटोकडे बघण्याचं टाळत राहिली. रात्री 11पर्यंत बंगल्यातील सर्व दिवे लावून ती मुद्दाम TV बघत राहिली. तिला पेंग येऊ लागली म्हणून ती किचनमध्ये आली, तर एक काळं मांजर तिच्याकडे बघून दूध पित होतं. शुक शुक करत कामिनीने टाळी वाजवली, तर ते मांजर गुरकून तिच्यावर झोपवलं आणि तिचा चेहरा ओरबाडू लागलं. कामिनीनं गॅसवर चहाचा अधन ठेवून चहा साखर टाकली व फ्रीजमधील दुधाची पिशवी फोडून दूध टाकलं. पुन्हा ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवायला गेली, तर त्यात तिला सासूचं रक्तानं भरलेलं मुंडकं दिसू लागलं. चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ, डोळे सताड उघडे. कामिनीनं फ्रीजचं दार बंद केलं. तेवढ्यात चहा उतू गेला. ती धावत गॅसकडे गेली आणि तिनं गॅस बंद केला. जेमतेम अर्धा कप चहा हाताला लागला. तिनं तो कसं तरी फुंकून पिला. तिची छाती धडधडत होती. तितक्यात TV आपोआप बंद झाला. कामिनी TVच्या खोलीत आली. तेव्हा तिला आवाज आला, किती वेळ TV पाहणार आहेस? झोपायचं नाही का? तो आवाज मालतीबाईंचा होता. कामिनीला दरदरून घाम फुटला. ती धावत फोनकडे गेली. तिनं रेखाला फोन लावा. रेखाला फोन करतेस ना? तिचंच लग्न आहे आज आणि या लग्नाला तुझा बाप व बहिणी गेल्या आहेत. पुन्हा मालतीबाईंचा आवाज आला, खोटं बोलतायत तुम्ही. रेखा माझी जिवलग मैत्रीण आहे. ती मला लग्नाला बोलवल्याशिवाय राहील का? कामिनी ओरडली.
फोन आला होता तिचा, पण मी तो उचलून बाजूला ठेवला होता. आताही तसंच ठेवला आहे. बघ जाऊन. कामिनी बेडरूममध्ये आली तर रिसिव्हर केडलरवर नव्हता. मगाशी वडिलांना फोन केला तेव्हा आपण व्यवस्थित ठेवला होता ना, हे कामिनीला आठवले. ती पुन्हा टी व्हीच्या खोलीत आली. टी व्ही मोठ्याने सुरू केला. तितक्यात डोअरबेल वाजू लागली. दीपक जशी वाजवते तशी. कामिनीला वाटलं बहुधा दौरा रद्द झाला असावा आणि दीपक आला असावा. तिने दरवाजा उघडला तर दारात मालतीबाई धुपाटणं हातात धरून उभ्या. मला या धुपाटण्यानं मारून तू ते लांब झाडीत फेकून दिलं होतंस ना. संसार असाच करतात का? घरात ठेव, हे तुझ्या उपयोगी येईल. मालतीबाई पापण्या न मिटता तोंड न हलवता बोलत होत्या. त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. मी चुकले सासूबाई, मला क्षमा करा. कामिनी रडत होती. अगं, मला किती दुःख झालं असेल जीव जाताना. तुला कसं कळणार? तू असं कर, झोपेच्या 10-15 गोळ्या खा, म्हणजे मी त्रास देणार नाही. कामिनी धावतच कपाटाकडे गेली आणि तिनं मुठभर झोपेच्या गोळ्या हातात घेतल्या व तोंडात टाकून गिळल्या. आणि दीपकला कळलंच नाही कामिनीनं अशी तडकाफडकी आत्महत्या का केली. तो तिचा फोटो दिवाणखान्यात लावून रडत होता.